नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण 12th जिओग्राफीचे जे काही तुमच्या 8 टॉपिक आहेत, तर हे 8ही टॉपिक अत्यंत कमी वेळेमध्ये वन शॉट रिव्हिजनच्या माध्यमातून कव्हर करण्यासाठी या ठिकाणी एक सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये पहिला टॉपिक जो काही पॉप्युलेशन पार्ट 1 आहे, तर तो ऑलरेडी YouTubeवर अपलोड करण्यात आलेला आहे. तुम्ही जर पाहिलेला नसेल तर तो पहिल्यांदा नक्की पहा. आज आपण हा सेकंड टॉपिक कव्हर करतोय, तो म्हणजे पॉप्युलेशन पार्ट 2. या माध्यमातून लोकसंख्येचे जे काही आपले दोनही टॉपिक आहेत, तर ते दोनही टॉपिक अगदी व्यवस्थित पद्धतीनं इथं कव्हर होणार आहेत. तर मित्रांनो, पॉप्युलेशन पार्ट 2 मध्ये आपण या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी ज्या काही येतात, तर त्या अगदी थोडक्यामध्ये समजावून घेऊया. आता पॉप्युलेशनच्या बाबत म्हणजेच लोकसंख्या जी काही आहे, तर ती एक मानव संसाधन, मानवी संसाधन आहे मित्रांनो, ह्युमन रिसोर्स आहे. म्हणजेच एखाद्या देशामध्ये जसा पैसा असतो किंवा त्या ठिकाणी मिनरल्स असतात, ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी रिसोर्स समजलेलं असतं, संसाधन समजलेलं असतं. तसंच त्या देशामधली माणसं जी काही आहेत, तिथली लोकसंख्या जी काही आहे, तर ती देखील एक रिसोर्स आहे. इट्स फिजिकल अँड इंटेलेक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक अफेक्ट द डेव्हलपमेंट ऑफ एनी रिजन ऑर कंट्री. त्या लोकसंख्येचे फिजिकल आणि इंटेलेक्च्युअल म्हणजे त्या लोकसंख्येमध्ये जे काही एक सांस्कृतिक रचना आहे त्याची, किंवा त्या लोकसंख्येचा एक प्रकारची जी काही बुद्धिमत्ता आहे, तर ह्या बुद्धिमत्तेचा वापर त्या देशाच्या विकासासाठी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ज्या काही आहेत, तर या ह्युमन रिसोर्स नुसार त्या ठिकाणी आपल्याला बदललेल्या पाहायला भेटतात. आता इथं जर तुम्ही या ह्युमन रिसोर्सचा व्यवस्थित वापर केला नाही, तर नक्कीच त्या देशाच्या विकासावर परिणाम होतो. म्हणजे एखाद्या देशाकडं त्या ठिकाणी ऍक्टिव्ह वर्कफोर्स खूप जास्त आहे, काम करणारी लोकसंख्या खूप जास्त आहे, पण तुम्ही त्या काम करणाऱ्या लोकसंख्येचा योग्य वापरच नाही करू शकलात, त्यांचं प्रॉपर युटिलायझेशन नाही करू शकलात, तर अशा वेळेस त्या देशाचा विकास जो काही आहे, तर तो अपेक्षित वेगानं होणार नाहीये. म्हणजे इथं फक्त पॉप्युलेशन आहे म्हणून लागलीच त्या देशाचा विकास होईल असं बिलकुल नाहीये. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं जर सांगायचं झालं, तर तुमच्याकडे मिनरल्स भरपूर आहेत, तुमच्याकडे कोल भरपूर आहे, तुमच्याकडे पेट्रोलियम भरपूर आहे. अरे पण तुम्ही त्याचा वापर तर करायला पाहिजे, तर तुमच्या इकॉनॉमीला बूस्ट भेटेल. ते तसंच जर राहिलं किंवा ते वाया गेलं, तर तुम्हाला फायदा तर होणार नाही, पण तोटा मात्र नक्की होईल. वाईल स्टडिंग पॉप्युलेशन कंपोजिशन वी स्टडी एज स्ट्रक्चर. आता या ठिकाणी या लोकसंख्येबद्दल अभ्यास करत असताना लोकसंख्येच्या कोणकोणत्या घटकांचा आपण अभ्यास करत असतो, तर आपल्याला त्या वयोगटांचा अभ्यास करावा लागतो. लोकसंख्येमध्ये जे काही वेगवेगळे वयोगटाचे लोक आहेत, तर त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर त्या ठिकाणी जेंडरचा, सेक्सचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच त्या ठिकाणी स्त्रियांची संख्या किती आहे, पुरुषांची संख्या किती आहे. त्यानंतर त्या ठिकाणी लिटरसी म्हणजे साक्षरता आणि निरक्षरता हे एक महत्वाचा फॅक्टर आहे एखाद्या देशाच्या विकासामध्ये. शिक्षणाचं प्रमाण किती आहे आणि त्यासोबतच त्या ठिकाणी त्या लोकसंख्येमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये किती टक्के लोक काम करतायत, प्राथमिक क्षेत्रामध्ये लोकसंख्या किती काम करते, त्यानंतर द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थ क्षेत्रामध्ये किती काम करते, हे आपल्याला पाहावं लागतं. पहिल्यांदा आपल्याला पाहायचं एज स्ट्रक्चर, म्हणजेच लोकसंख्या जी काही आहे, तर ती वयोगटानुसार तिचं विभाजन कसं झालेलं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर इन्फंट्स, अगदी त्या ठिकाणी 1 वर्षापर्यंतचे जे काही बालकं येतं, तर त्यांना इन्फंट्स समजलं जातं. चिल्ड्रन म्हणजे साधारणतः एक 13 ते 14 वर्षापर्यंतचे जे काही बालकं येतं, तर त्यांना चिल्ड्रन समजलं जातं. आणि 14 ते 18 किंवा 13 ते 18 पर्यंतचे जे काही येतं, तर त्यांना टीनेजर्स समजलं जातं, म्हणजे पौगंड अवस्थेमधले लोक. म्हणजे तुम्ही जे काही आहेत साधारणतः जे काही 12वीची परीक्षा देत आहेत, तर हे टीनेजर कॅटेगरीमध्ये येत असतात. त्यानंतर त्या ठिकाणी यंग म्हणजेच युवक अवस्था, युवा अवस्था, आणि त्यानंतर त्या ठिकाणी अडल्ट म्हणजे ज्यांची पूर्ण विकास झालेला आहे, आणि शेवटी त्या ठिकाणी ओल्ड म्हणजेच वृद्धावस्था. म्हणजे अगदी इन्फंट पासून ते ओल्ड पर्यंत आपल्या प्रत्येकाचा जो काही जीवन प्रवास आहे, तर तो आपल्याला पाहावा लागतो. आता इथं त्या प्रत्येक वयोगटाचा लोकसंख्येमध्ये एकूण वाटा किती आहे, तर हे पाहणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक देशामध्ये त्या प्रत्येक वयोगटाचं प्रमाण जे काही आहे, तर ते वेगवेगळं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे असं आपल्याला दिसणार नाही की 0 ते 15 किंवा 0 ते 14 हे जे काही आहेत, तर भारतामध्ये त्यांचं प्रमाण जेवढं आहे तेवढंच अमेरिकेमध्ये असेल का? बिलकुल नाही. भारतामध्ये त्यांचं प्रमाण वेगळं आहे, अमेरिकेमध्ये वेगळं आहे, जपानसारख्या देशामध्ये त्यांचं प्रमाण आणखी वेगळं असेल. त्यानंतर या ठिकाणी इथं जर पाहिलं तर पॉप्युलेशन पिरॅमिड जो काही आहे, तर तो अत्यंत महत्वाचा ठरतो.
या ठिकाणी मित्रांनो लोकसंख्या पिरॅमिड हा एज स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशनचा स्टडी करण्यासाठी अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. पॉप्युलेशन पिरॅमिड त्या ठिकाणी ड्रॉ करत असताना काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात. इथं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जो काही आहे तर हा काय रिप्रेझेंट करतो हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर एज ग्रुप इज टेकन ऑन वाय ऍक्सिस इन द सेंटर अँड on x-axis population or percentage of the population in different age groups is represented. म्हणजे इथं या ठिकाणी मित्रांनो जे काही एज ग्रुप आहेत तर ते वाय ऍक्सिस वर रिप्रेझेंट केले जातात. म्हणजे 0 to 5 वाले, 5 ते 10 वाले, 10 ते 15 वाले, 15 ते 20 वाले या पद्धतीने जे काही आहे तर ते वयोगट वाय ऍक्सिस वर रिप्रेझेंट केले जातात. आणि पॉप्युलेशन मध्ये त्यांचं पर्सेंटेज जे काही आहे आणि ते जेंडर नुसार तर हे कुठं रिप्रेझेंट केलं जातं रे, हे एक्स ऍक्सिस वर रिप्रेझेंट केलं जातं. लेफ्ट साईडला त्या ठिकाणी इथं मेलची संख्या असते आणि राईट साईडला फिमेलची त्या ठिकाणी संख्या दिलेली असते. प्रत्यक्ष आपण जेव्हा पॉप्युलेशन पिरॅमिड पाहूया तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी क्लिअर होऊन जातील. आता इथं या ठिकाणी पॉप्युलेशन पिरॅमिड जो काही आहे तर तो इथं आपण वाटलं तर थोडक्यात पाहूया. हा जो काही आहे तर तो एक्स ऍक्सिस आहे आणि हा जो काही आहे तर तो वाय ऍक्सिस आहे. लेफ्ट साईडला एका वेगळ्या कलर मध्ये जे काही दाखवलंय तर ते त्या वयोगटामध्ये असणाऱ्या पुरुषांची संख्या, मेलची संख्या ही आहे. इथं जे काही आहे तर ती फिमेलची संख्या आहे. बरं, लेफ्ट साईडला इथं फिमेल दाखवलेलं आहे आणि राईट साईडला जे काही आहे ब्लॅक कलर मध्ये तर ते मेलचं पर्सेंटेज आहे. लक्षात आलं का? इथं 0 to 4 वाय ऍक्सिस वर दाखवलंय, त्यानंतर 5 to 9 दाखवलं, त्यानंतर 10 to 14 दाखवलं. या पद्धतीनं अगदी 85 प्लस पर्यंत हे सगळं दाखवलेलं आहे. आता इथं जर पाहायला गेलं The base of the graph shows children population and apex show old population. अगदी तुम्ही जर पाहिलं ना इथं तर या ठिकाणी खालच्या बाजूला कमी त्या ठिकाणी वयाचे लोक दाखवलेले आहेत आणि जसं आपण वर जाऊ वाय ऍक्सिस वर जसं वर जाऊ तसं त्या ठिकाणी वयोगट जो काही आहे तर तो वरच्या स्तरावर आपल्याला जाताना दिसतोय. पॉप्युलेशन इन दी एज ग्रुप ऑफ 15 to 59 15 ते 59 वर्ष वयोगटाचे लोक जे काही आहेत तर हे अत्यंत महत्वाचे ठरतात. कोणत्याही देशामध्ये 15 ते 59 15 to 59 या रेंज मधली जी काही लोकसंख्या आहे तर ती का बरं महत्वाची आहे? कारण हेच लोक प्रत्यक्ष काम करत असतात आणि काम करणारे जेवढे जास्त तेवढा देशाचा विकास जो काही आहे तर तो वेगाने होऊ शकतो. आणि त्यामुळेच यांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर यांना वर्किंग पॉप्युलेशन म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं? वर्किंग पॉप्युलेशन म्हटलं जातं किंवा इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह पॉप्युलेशन नावाने देखील या वयोगटाला ओळखलं जातं. इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह म्हणजेच काय? आर्थिकदृष्ट्या हे सक्षम लोक असतात, हे स्वतः कमावू शकतात. आता या ठिकाणी 0 ते 15 वाल्यांचं जर बघितलं 0 ते 15 वाल्यांचं तर ह्यांचं मात्र कठीण असतं कारण हे त्या ठिकाणी छोटे बच्चे असतात. आणि इथं जर बघायला गेलं तर ही डिपेंडंट पॉप्युलेशन आहे. ही कशी आहे बरं? डिपेंडंट पॉप्युलेशन आहे आणि इकॉनॉमिकली जर पाहायला गेलं तर यापैकी हे जे काही 0 ते 15 वाले येतं मॅक्झिमम जे काही बालका येतं तर 1 रुपया देखील हे कमवत नसतात. त्यामुळं इकॉनॉमिकली इनॅक्टिव्ह पॉप्युलेशन आहे. त्यानंतर पॉप्युलेशन जी 60 वर्ष वयोगटापेक्षा जास्त असते, 60 प्लस झालं की आपले हातपाय जे काही आहेत तर ते थकतात. तुम्हाला माहिती आहे आजकाल तर 50लाच माणसं थकून जात आहेत, पण तरी देखील आपण एक 60 आकडा जर मानला तर इथं मात्र या लोकांचे आजारपण वाढलेले असतात. आरोग्यावरचा खर्च, दवाखान्याचा खर्च वाढलेला असतो आणि इथं एक अपोजिट गोष्ट घडते ते म्हणजे हे लोक काम करू शकत नाहीत. म्हणजे ह्यांची डिपेंडन्सी काय झालेली असते? वाढलेली असते. घरच्यांवर ह्यांची डिपेंडन्सी वाढलेली असते आणि त्यामुळं या वयोगटातले जे काही लोक आहेत तर ही इकॉनॉमिकली डिपेंडंट असतात ऑन देअर अदर फॅमिली मेंबर्स. त्यांच्या कुटुंबामधले बाकीचे जे काही लोक आहेत तर त्यांच्यावर हे काय असतात बरं? अवलंबून असतात. त्याच्यानंतर मित्रांनो टाइप्स ऑफ पॉप्युलेशन पिरॅमिड आपण पाहिलं. पॉप्युलेशन पिरॅमिड मध्ये आपण त्या ठिकाणी जेंडर नुसार त्यांचं पॉप्युलेशन पाहत असतो, त्यानंतर एज ग्रुप नुसार देखील पाहत असतो. हे सगळं वाय ऍक्सिस वर पाहत असतो बघा आणि एक्स ऍक्सिस वर त्या ठिकाणी पॉप्युलेशनचं पर्सेंटेज पाहत असतो. 3 प्रकारचे आपल्याला पॉप्युलेशन पिरॅमिड पाहायला भेटतात. विस्तारणारा पिरॅमिड जो काही असतो त्याला एक्सपान्सिव्ह पिरॅमिड म्हटलं जातं. कन्स्ट्रक्टिव्ह पिरॅमिड हा दुसरा प्रकार असतो आणि तिसरा म्हणजे स्टेशनरी. आता एक्सपान्सिव्ह म्हणजे काय? एक्सपान्सिव्ह मध्ये या पिरॅमिडचा बेस जो काही आहे ना तर तो मित्रांनो रुंद असतो. पिरॅमिडचा बेस जो काही आहे रुंद असतो आणि जसजसं आपण वर जाऊ तसतसं त्या ठिकाणी तो पिरॅमिड नॅरो होत जातो. आता बेसला असणारी पॉप्युलेशन कोणती? तर कमी वयोगटाची. म्हणजे इथं या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला तर 0 to 4 वाले, 5 to 9 वाले,
10 to 15 वाले हे लोक जे काही येतं तर यांचं प्रमाण जास्त दिसतं आणि म्हाताऱ्यांची संख्या कशी दिसते रे, कमी दिसते. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ह्या पिरॅमिड मधून तुम्ही काय इंटरप्रेट करणार, इथं तुम्हाला कळतं की बर्थ रेट जास्त आहे आणि डेथ रेट देखील जास्त आहे. डेथ रेट जास्त आहे म्हणून वर हा पिरॅमिड नॅरो तुम्हाला दिसतोय. म्हणजे एकंदर 60+ वाले लोक जे काही आहेत तर अगदी तुरळीक असतात आणि देशामध्ये सगळीकडं त्या ठिकाणी चिल्ले पिल्ले दिसायला लागतात. अगदी त्या ठिकाणी छोटे छोटे बालकच सगळीकडं दिसत असतात. म्हणून हा पिरॅमिड जो काही आहे तर तो अगदी बुर्ज खलिफा टाईप तुम्हाला पाहायला भेटतो. कन्स्ट्रक्टिव्ह पिरॅमिडचं वैशिष्ट्य काय आहे तर हा पिरॅमिड जो काही आहे तर तो नॅरो असतो बेसला आणि अपेक्सला मात्र ब्रॉडर असतो. म्हणजे हा जो काही दुसरा असतो ना तर तो या टाईपचा. इथं जर पाहायला गेलं तर खालच्या बाजूला म्हणजे जन्मणाऱ्यांची संख्या कमी आहे पण वर मात्र साधारणतः या ठिकाणी हा पिरॅमिड ब्रॉड झालेला आहे. ठीक आहे, आणि याला कोणता पिरॅमिड म्हटलेला आहे, कन्स्ट्रक्टिव्ह पिरॅमिड. इथं यंगर पॉप्युलेशनची संख्या कमी आहे आणि एल्डर पॉप्युलेशन जी काही आहे तर त्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे एकंदर याच्यामधून एक इंटरप्रिटेशन करू शकतो, बर्थ रेट हा या ठिकाणी लो आहे आणि डेथ रेट देखील लो आहे. आणि हे विकसित देशाचं एक लक्षण आहे. बर्थ रेटही कमी आहे आणि डेथ रेटही कमी आहे. म्हणजे एकंदर आपण मागच्या चॅप्टरमध्ये जी काही लोकसंख्या वाढीची चौथी स्टेज पाहिली ना, साधारणतः ते या पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतात. स्टेशनरीचं मात्र इथं जर पाहिलं तर सगळ्याच एज ग्रुपचे जे काही लोक आहेत तर ते बऱ्यापैकी इक्वल अमाऊंट मध्ये असतात. बर्थ रेट एकदम कमी झालेला असतो आणि डेथ रेट देखील कमी असतो आणि त्यामुळं पॉप्युलेशन जी काही आहे तर शक्यतो त्या ठिकाणी बदलतच नाही. म्हणजे इथं त्या ठिकाणी प्रत्येक वयोगटात जी काही लोकसंख्या आहे तर ती तुम्हाला बऱ्यापैकी कमी दिसेल. शेवटी काही ना काही लोक मृत्यू पावणारच पण तरी देखील तुम्हाला एक स्टेबल किंवा कॉन्स्टंट किंवा इक्वल असा एज ग्रुपचा तुम्हाला एक विड्थ प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी लोकसंख्येमध्ये जे काही लिंग गुणोत्तर आहे आणि जेंडरचं जे काही पर्सेंटेज आहे जेंडरनुसार तर हे देखील फार महत्वाचं आहे. पॉप्युलेशन पिरॅमिड जे काही आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन आणि वुमनची त्या ठिकाणी प्रत्येक वयोगटाची एक आयडिया आलेली असते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं इथं डाव्या बाजूला काय बरं, फिमेलचं पर्सेंटेज, उजव्या बाजूला त्याच वयोगटामध्ये त्याच एज ग्रुपमध्ये असणाऱ्या मेलचं पर्सेंटेज आहे. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आलेली असते की बाबा या देशामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे का पुरुषांची संख्या जास्त आहे. द रेशो बिटवीन द नंबर ऑफ मेन अँड वुमन इन द पॉप्युलेशन इज कॉल्ड एज द सेक्स रेशो. याला लिंग गुणोत्तर म्हणतात. आणि लिंग गुणोत्तरामध्ये त्या ठिकाणी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये कोण असतं हे फार महत्वाचं आहे. इथं रेफरन्स कुणाला मानलेला आहे तर मेलला मानलेला आहे. 1000 पुरुषांच्या माग स्त्रियांची संख्या जी काही आहे तर याला म्हटलं जातं लिंग गुणोत्तर. सेक्स रेशो इज इक्वल टू टोटल फिमेल पॉप्युलेशन अपॉन टोटल मेल पॉप्युलेशन इंटू 1000. म्हणजेच एकूण टोटल मेल आणि टोटल फिमेल इंटू 1000. म्हणजे समजा भारतामध्ये 100 कोटी 100 कोटी नाही, समजा 60 CR काय येतं, पुरुष येतं आणि 40 CR काय येतं, वुमन येतं, फिमेल येतं. आणि याला जर 1000 न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी जे काही तुम्हाला रेशो भेटणार आहे तर तो काय भेटणार आहे बरं, पर 1000 भेटणार आहे. आता हा रेशो जो काही आहे तर हा कसा भेटणार आहे तर 0.66 इंटू या ठिकाणी 1000. म्हणजे साधारणतः 666. 1000 पुरुषामाग 666 स्त्रिया हे या ठिकाणचं आपलं कॅल्क्युलेशन आहे. आणि हा जो काही सेक्स कंपोजिशन आहे किंवा सेक्स रेशो आहे तर हा निगेटिव्ह समजला जातो. पुरुषांच्या मानानं स्त्रियांची संख्या जर कमी असेल तर तो निगेटिव्ह सेक्स रेशो समजला जातो. पण पुरुषांच्या मानानं स्त्रियांची संख्या जास्त असते का कुठं, असते ना. जगात असे काही देश आहेत जिथं पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे. रशियासारख्या काही देशांमध्ये अगदी 1000 पुरुष जर आपण कन्सिडर केले तर तिथं 1100 स्त्रिया येतात. कळलं का, 1100 त्यानंतर 1150 पर्यंतही काही ठिकाणी तुम्हाला आकडा दिसतो. भारताच्या बाबत जर बघितलं किंवा जगाच्या बाबत एक ऍव्हरेज आपण रेंज पकडली तर 1000 पुरुषांमाग 990 स्त्रिया येतात. जगामध्ये 1000 पुरुषांमाग किती स्त्रिया येतात, 990 स्त्रिया येतात. आता या ठिकाणी काही देशांचा आपण विचार करूया. फॉर एक्झाम्पल लाटविया, इस्टोनिया, रशिया, युक्रेन हे जे काही येतं तर हे सेक्स रेशो हायेस्ट असणारे देश आहेत. हे सगळे देश मॅक्झिमम जे काही येतं तर ईस्टर्न युरोपियन कंट्रीज येतं आणि इथं 1162 1162 पर्यंत या ठिकाणी काय येतं बरं, स्त्रिया येतात. म्हणजे 1000 मेल्सचा जर विचार केला तर स्त्रियांची संख्या किती जास्त आहे बघा.
162 स्त्रिया जास्त आहेत पुरुषांपेक्षा, 1000 पुरुषांपेक्षा. त्याच्यानंतर डेमोग्राफिक डिव्हिडंड मित्रांनो, हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. याला मराठीमध्ये लोकसंख्या लाभांश हा शब्द वापरला जातो. तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये डिव्हिडंड हा प्रकार नक्कीच माहिती असेल. म्हणजे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावरचा जो काही नफा मिळाला तर त्याला आपण डिव्हिडंड म्हणू शकतो. तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरचा तो फायदा. मग इथं देखील तुमच्या या देशामध्ये जी काही पॉप्युलेशन आहे तर त्या पॉप्युलेशनचा जर तुम्हाला फायदा होत असेल, म्हणजे ऍज अ कंट्री जर तुम्हाला फायदा होत असेल, दॅट कन्सेप्ट विल बी नोन ॲज डेमोग्राफिक डिव्हिडंड. भारताच्या बाबत हा डेमोग्राफिक डिव्हिडंड कसा आहे तर खूप चांगल्या पद्धतीचा आहे. भारतामध्ये वर्कफोर्स जो काही आहे तर तो खूप जास्त आहे. भारत त्यामुळेच एक तरुण देश समजला जातो. भारतामध्ये मुलांची संख्या जास्त आहे आणि त्यासोबतच त्या ठिकाणी तरुणांची संख्या देखील जास्त आहे. म्हाताऱ्यांची संख्या तुलनेनं कमी आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये काम करणारे जे काही हात आहेत, काम करणारे जे काही लोक आहेत तर ते जास्त आहेत आणि ही कंडिशन एखाद्या देशासाठी जी काही आहे तर ती नक्कीच फायद्याची ठरू शकते. Growth in an economy as a result of change in the age structure of a country's population is known as the demographic dividend. आता या ठिकाणी डेमोग्राफिक डिव्हिडंड जे काही आहे ह्याच्यामध्ये जो काही चेंज आहे तर हा कशामुळे होत असतो तर हा डिक्लाइन इन बर्थ अँड डेथ रेट्स. ठीक आहे. आता या ठिकाणी जर बर्थ रेट कमी झाला तर साहजिकच नंबर ऑफ यंग डिपेंडंट पॉप्युलेशन डिक्रीजेस. ॲज बर्थ रेट डिक्रीजेस द नंबर ऑफ यंग डिपेंडंट पॉप्युलेशन जी काही आहे तर ती कमी होते. म्हणजे बालकांची संख्या जर कमी झाली तर त्या ठिकाणी त्या पूर्ण लोकसंख्येमध्ये अवलंबून असणारी लोकसंख्या जी काही आहे इतरांवर तर त्यांचं प्रमाण काय झालं बरं, कमी झालं. आणि मग अशा देशामध्ये इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी ऑफ द कंट्री डिपेंड्स अपॉन द रेशो बिटवीन द वर्किंग अँड डिपेंडंट पॉप्युलेशन. अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी हा कन्सेप्ट आहे, इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी, आर्थिक उत्पादकता. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये 10 जण आहेत. त्या 10 जणांमध्ये समजा असं झालं, ह्या 10 जणांमध्ये फक्त 3 जण कमवणारे येतं आणि 7 जण फक्त बसून खाणारे येतं तुमच्यासारखे. ठीक आहे. तुम्ही तात्पुरते बसून खातायत पण नक्कीच तुम्ही आता कमवायला लागणारच आहेत. आता 12वीची परीक्षा झाली, छानपैकी डिग्री करणार आणि नंतर लाखोंचं पॅकेज तुम्हाला भेटणारच आहे. पण सध्या तरी तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी इकॉनॉमिकली डिपेंडंट कॅटेगरीमध्ये येता. पण मित्रांनो, तुमचे हे जे काही पेपर आहेत तर तुम्ही उत्तम पद्धतीनं देणार आणि नंतर लाखोंचं पॅकेज नक्कीच मिळवणार आहात. ठीक आहे. तर सध्या तरी तुम्ही या ठिकाणी या कमवणाऱ्यांमध्ये नाहीत. तुमच्यापैकी काही जण असतील कदाचित, ठीक आहे, जे कमवा आणि शिका पद्धतीनं शिकतही असतील. पण या ठिकाणी 3 जण कमवणारे येतं आणि 7 जण जे काही आहेत तर ते बसून खाणारे येतं. आता अशा वेळेस या कुटुंबामध्ये जी काही कमाई आहे तर ही 10 जणांमध्ये डिवाइड होईल. आता दुसरं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये देखील 10 जण आहेत, पण इथं उलट परिस्थिती आहे. 7 जण कमवतायत आणि 3 जण त्या ठिकाणी बसून खातायत. आता इथं या 7 जणांवर जास्त लोड येणार नाही. का बरं? कारण यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या फक्त 3च आहे. इथं मात्र 3 जण कमवतायत आणि 7 जण त्या ठिकाणी आराम करतायत किंवा ते काम करू शकत नाहीत. कोणत्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि दुसऱ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली असेल. देशाच्या बाबत मित्रांनो असंच आहे. एखाद्या देशामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत ते जर जास्त असतील तर देशाचा विकास, देशाची आर्थिक स्थिती जी काही आहे तर ती नक्कीच जास्त असेल. म्हणजे इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी जी काही आहे तर इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी कधी वाढेल, जेव्हा रेशो बिटवीन वर्किंग अँड डिपेंडंट पॉप्युलेशन जी काही आहे तर तो रेशो वाढेल ना, तेव्हा इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी वाढेल. म्हणजे एकंदर वर्किंग पॉप्युलेशन वाढली आणि डिपेंडंट पॉप्युलेशन कमी झाली, तुमचा रेशो जो काही आहे तर तो वाढला, म्हणजेच इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी वाढली. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हायर द रेशो, म्हणजे या ठिकाणी हा वर्किंग टू डिपेंडंट किंवा वर्किंग टू नॉन वर्किंग यांचा जो रेशो आहे तर तो जर जास्त असेल, याचा अर्थ वर्किंग पॉप्युलेशन जी काही आहे इकॉनॉमी मधली तर ती जास्त आहे. With fewer people to support and more people working, economic resources are invested in other areas to accelerate country's economic development. म्हणजे एकंदर या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर जास्त लोक काम करणारे असतील तर या लोकांना त्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम करायला लावता येतं. अशा देशाची पर कॅपिटा इन्कम देखील वाढते. पर कॅपिटा इन्कम देखील वाढते. जसं आपण ते सेकंड जे काही कुटुंब पाहिलं, दुसरं कुटुंब पाहिलं, त्याच्यामध्ये जी काही पर कॅपिटा इन्कम आहे ती जास्त आहे, कारण कमवणारे जास्त येतं आणि नॉन वर्किंग पीपल हे कमी येतं. डेमोग्राफिक डिव्हिडंड जे काही आहे तर हा कशावर डिपेंड असतो,
वर्किंग पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून ताबडतोब डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच लोकसंख्या लाभांश भेटतो असं बिलकुल नाहीये. इथं मित्रांनो या वर्किंग पॉप्युलेशनचं योग्य युटिलायझेशन देखील व्हायला पाहिजे. नाहीतर तुमच्याकडे तरुणांची संख्या जास्त आहे, पण हे तरुण जर कट्ट्यावर बसून पत्ते खेळत असतील, पबजी खेळत असतील, उगीच दारू पिऊन रस्त्यानं त्या ठिकाणी छेडछाड करत फिरत असतील, तर अशा देशाचा विकास होणार नाही. उलट हे जे काही तरुण आहेत तर हे यांच्या कुटुंबासाठी भार आहेत आणि शेवटी देशासाठी देखील हे भार आहेत. कळलं का? फायदा तर नाही, पण सगळ्यांचं नुकसान मात्र होईल. कुटुंबाच्याही डोक्याला ताण आणि शेवटी देशाला देखील हे म्हणजे भुईला भार असणार आहेत. Demographic dividend depends on the proper implementation of the policies in the areas such as education, health, research. It also depends on the level of schooling, employment, frequency of the child bearing, economic policy on tax incentives, health, pension. ठीक आहे. त्यानंतर लिटरसी अँड एज्युकेशन एक महत्वाचा असा भाग आहे मित्रांनो. लिटरसी म्हणजेच काय तर साक्षरता आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण. ठीक आहे. म्हणजे एकंदर एखाद्या देशाचा सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जर तुम्हाला पाहायची असेल तर तिथं लिटरेट म्हणजेच त्या ठिकाणी साक्षर लोकांची संख्या किती आहे आणि त्यातही मित्रांनो साक्षरतेमध्ये देखील महिलांची साक्षरता किती आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला नक्कीच माहिती असेल एखाद्या देशामध्ये जर महिला जास्त साक्षर असतील ना तर तो देश जो काही आहे तर तो नक्कीच विकसित होतो. का बरं? कारण ती एक फिमेल जी काही आहे तर ती स्वतः साक्षर तर होतच असते, पण ती अख्ख्या कुटुंबाला साक्षर करते. ती तिच्या मुलाबाळांना शिकवते. तिला शिक्षणाचं महत्व माहिती झालेलं असतं. कळलं का? आणि त्यामुळं एकंदर सुशिक्षित समाज आणि सुशिक्षित देश जो काही आहे तर हा नक्कीच इकॉनॉमिकली देखील डेव्हलप नक्कीच होतो. याच्यामध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, सोशल स्टेटस ऑफ फिमेल, एज्युकेशन फॅसिलिटीज, गव्हर्नमेंट पॉलिसीज रिव्हील द सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत तर त्या सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ठरवत असतात. आता साक्षर कोण हे फार महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की 2 महिन्याचं लेकरू आहे, अरे हे तर निरक्षर आहे, इलिटरेट आहे, असं नाही म्हणता येणार आपल्याला. साक्षर म्हणजेच लिटरेट कोण तर 7 वर्ष वयापेक्षा ज्याचं वय जास्त आहे त्याला जर लिहिता येत असेल, वाचता येत असेल आणि ते समजत देखील असेल तर तो साक्षर. 7 वर्ष मिनिमम पाहिजे. कळलं का? 3 वर्षाचं जे काही बालक आहे ते बाळ जे काही आहे तर त्याला साक्षरही म्हणता येत नाही, निरक्षरही म्हणता येत नाही. कळलं का? तर या ठिकाणी पॉप्युलेशन अबव्ह दी 7 years ऑफ एज हु कॅन रीड, राईट अँड हॅव द ॲबिलिटी टू डू सिम्पल अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन. ही महत्वाचं आहे. त्याला हिशोब यायला पाहिजे. का सिंपल अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन विथ अंडरस्टँडिंग इज कन्सिडर्ड ॲज द लिटरेट पर्सन इन इंडिया. भारताच्या बाबत जर बोलायला गेलं तर साक्षरतेसाठी अटी काय येतात? 7 वर्षापेक्षा अधिक वयोगटाचे जे लोक आहेत त्यांना जर लिहिता येत असेल, वाचता येत असेल आणि त्या ठिकाणी साधे असे गणितीय क्रिया जमत असतील आणि ते सगळं जे काही आहे तर ते त्याला समजत असेल तर त्याला साक्षर समजल्या जातं, नाहीतर तो निरक्षर. ठीक आहे. आता या ठिकाणी ऑक्युपेशनल स्ट्रक्चर म्हणजेच काय? एखाद्या देशामध्ये जी काही लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या सगळी एकाच प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करते का? बिलकुल नाही. कुणी शेतकरी असतो, कुणी मायनिंग सेक्टरमध्ये काम करतो, कुणी फिशिंग करत असतो, तर कुणी त्या ठिकाणी स्वतःचा बिझनेस सांभाळत असतो, कुणी प्रोडक्शन करत असतो कोणत्या ना कोणत्या वस्तूंचं, तर कुणी एखादी सर्व्हिस देत असतो. टीचिंग ही देखील एक सर्व्हिस आहे. याचा अर्थ लोकसंख्या जी काही आहे तर ती काम करते, पण हे काम करणं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. ऑक्युपेशन जे काही आहे तर त्यानुसार या लोकसंख्येला आपण डिवाइड करत असतो आणि यानुसार ही वर्किंग पॉप्युलेशन जी काही आहे तर ती आपण साधारणतः 4 सेक्टरमध्ये डिवाइड केलेली आहे. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर आणि क्वाटर्नरी सेक्टर. आता तुम्हीच पहा, तुम्ही किंवा तुमची फॅमिली जी काही आहे तर ती कोणत्या सेक्टरमध्ये काम करते. प्रायमरी सेक्टरमध्ये कोण येतं? प्रायमरी सेक्टरमध्ये जे डायरेक्ट निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतात, डायरेक्टचे नॅचरल रिसोर्सेसचा वापर करतात आणि त्यापासून काही ना काही प्रोडक्शन घेतात किंवा मिळवतात तर त्यांना प्रायमरी सेक्टरमध्ये म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर, कशाचा वापर केला जातो? नॅचरल रिसोर्सेसचा वापर केला जातो. फिशिंग, फिशिंग म्हणजेच काय तर समुद्रामध्ये किंवा त्या ठिकाणी जे काही फ्रेश वॉटर आहे याच्यामध्ये जे काही मासे येतं ते पकडणं, निसर्गातलं ते तुम्ही प्रोडक्ट मिळवतायत. त्याच्यानंतर लंबरिंग, मायनिंग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी येतात तर या प्रायमरी सेक्टरमध्ये येत असतात. सेकंडरी सेक्टरमध्ये कुणाला कन्सिडर केलं जातं? तो व्यक्ती जर इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल, म्हणजे एखाद्या कारखान्यामध्ये उत्पादन काही ना काही व्हायले ना, आणि मेन म्हणजे सेकंडरी सेक्टरमध्ये जे काही लोक काम करतात तर त्यांनी प्रायमरी सेक्टर मधल्या गोष्टींचा वापर ऍज अ रॉ मटेरियल म्हणून करत असतात.
फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीमध्ये ॲग्री बेस्ड इंडस्ट्रीज असतात. उदाहरणार्थ आपले जे काही फ्रूट पल्प वगैरे असतं ना, ज्यूस वगैरे, माझा, स्लाइस, आता ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं बरं, तर शेतीमध्ये पिकवलेल्या फळांचा वापर केला जातो. किंवा इतर इंडस्ट्रीज जर बघितलं, फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन, तर ह्याच्यामध्ये कोल जो काही आहे, जो मायनिंग मधून मिळालेला आहे, प्रायमरी सेक्टर मधून मिळालेला आहे, तर त्याचा ॲज अ रॉ मटेरियल म्हणून वापर होत असतोय. म्हणजे इंडस्ट्रीज ज्या काही येतात तर त्या सेकंडरी सेक्टरमध्ये येतात. त्यासोबतच कन्स्ट्रक्शन म्हणजेच बांधकाम क्षेत्र जे काही आहे त्यामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल तर तुम्ही सेकंडरी सेक्टरमध्ये आहात. टर्शरी सेक्टरमध्ये काय येतं, व्यापार, ट्रेड. ठीक आहे. टर्शरी सेक्टरमध्ये ह्याला सेवा क्षेत्र देखील म्हणतात. टर्शरी सेक्टरलाच काय म्हणतात बरं, सेवा क्षेत्र. याच्यामध्ये वस्तूंचं उत्पादन होत नाही, तुम्ही सेवा देत असता काही ना काही. म्हणजेच व्यापार असो किंवा त्या ठिकाणी वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन असो, कम्युनिकेशन असो, म्हणजेच दूरसंचार, हे सगळ्या गोष्टी ज्या काही येतात टर्शरी सेक्टरमध्ये येतात. क्वाटर्नरी सेक्टर मात्र थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असतं. इथं स्पेशलिस्ट लोक असतात. ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस ऍक्टिव्हिटीज, टीचिंग, मेडिकल सर्व्हिस, ऍडमिनिस्ट्रेशन, या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, प्रशासकीय लोक जे काही येतं तर ते क्वाटर्नरीमध्ये कन्सिडर केले जातात. आता मित्रांनो, लोकसंख्येला आणखी एका पद्धतीने डिवाइड केलं जातं आणि ते म्हणजे त्यांच्या ठिकाणानुसार. रुरल आणि अर्बन. रुरल म्हणजे ग्रामीण लोकसंख्या आणि अर्बन म्हणजे शहरी लोकसंख्या. ज्या देशामध्ये शहरी लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे आणि ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे तर तो देश साधारणतः विकसित समजला जातो. आता ह्याचं कारण काय, कारण रुरल सेक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे प्रायमरी सेक्टरमध्ये अधिक लोक काम करत असतात आणि अर्बनचं वैशिष्ट्य म्हणजे सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमध्ये किंवा क्वाटर्नरी सेक्टरमध्ये काम करणारी संख्या अर्बन एरियामध्ये कशी असते, जास्त असते. तुम्ही गावाकडेच पहा, गावाकडचे लोक काय करतात, गावाकडचे लोक शेती करतात किंवा शेतीशी संबंधित इतर कामं करतात. गावाकडचे लोक फिशिंग करतात. गावाकडचे लोक त्या ठिकाणी जंगलामधले जे काही वस्तू आहेत तर त्या गोळा करतात. म्हणजे एकंदर प्रायमरी सेक्टरमध्ये काम करत असतात. सेकंडरी सेक्टर आणि टर्शरी सेक्टरमध्ये काम करणारे लोक जे काही आहेत रुरल एरियामध्ये फार कमी असतात आणि म्हणूनच त्याला रुरल एरिया म्हटलेलं आहे. अर्बन एरियाचं मात्र तसं नसतं. अर्बन एरियामध्ये मॅक्झिमम लोक जे काही आहेत एकतर इंडस्ट्रीजमध्ये असतात, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये असतात, सर्व्हिस सेक्टरमध्ये असतात आणि म्हणून या ठिकाणी त्याला त्या एरियाचा विकास जो काही आहे, त्याची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी काही आहे तर ती जास्त झालेली असते. म्हणजे एकंदर रुरल आणि अर्बन एरिया जो काही आहे तर ह्यांच्यामध्ये बऱ्याचशा जे काही डिफरन्सेस आहेत मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. एज अँड सेक्स कंपोजिशन, ऑक्युपेशनल स्ट्रक्चर, डेन्सिटी अँड द लेवल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर डिफरंट इन रुरल अँड अर्बन एरियाज. म्हणजे फक्त कोणत्या सेक्टरमध्ये किती लोक काम करतात एवढाच फरक या रुरल आणि अर्बन मध्ये राहतो असं नाहीये, तर त्यासोबतच वयोगटाचा देखील आपल्याला फरक दिसतो. त्यानंतर जेंडरचं डिस्ट्रीब्युशन जे काही आहे हे देखील दिसतं. त्यासोबतच लोकसंख्येची घनता जी काही आहे तर ही रुरल पेक्षा अर्बन मध्ये कशी असते, जास्त असते. आणि लेवल ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच काय, तर आर्थिक स्थिती जी काही आहे तर रुरल एरियापेक्षा अर्बन एरियामधल्या लोकांची ही चांगली असते. त्याच्यानंतर एरियाज इन विच व्हेरी लार्ज प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन एंगेज्ड इन दी प्रायमरी ऑक्युपेशन, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, याला रुरल म्हटलं जातं आणि या उलट अर्बनच आहे. मायग्रेशन. मायग्रेशन म्हणजेच काय मित्रांनो, तर स्थलांतर. काय बरं, स्थलांतर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक जर तात्पुरते किंवा कायमस्वरूपी त्या ठिकाणी जात असतील तर त्याला स्थलांतर म्हटलं जातं. आता या स्थलांतराचे देखील वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकार आहेत, पण या स्थलांतराचे जे काही परिणाम आहेत तर ते तिथल्या पॉप्युलेशन डेन्सिटीवर होतात, पॉप्युलेशनच्या कंपोजिशन होतात, जेंडर डिस्ट्रीब्युशनवर देखील त्या ठिकाणी त्याचा परिणाम होत असतो. सेक्स रेशोवर देखील या मायग्रेशनचा परिणाम होत असतो. कसा होतो हे आपल्याला इथं या ठिकाणी पाहायचंय. मुवमेंट ऑफ पीपल फ्रॉम वन प्लेस टू अनदर, फ्रॉम वन कंट्री टू अनदर, फ्रॉम लेसर और लार्जर पिरियड, फॉर लेसर और द लार्जर पिरियड और परमनंटली इज कॉल्ड एज द मायग्रेशन. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जर काही काळासाठी किंवा दीर्घ काळासाठी किंवा कायमस्वरूपी जर लोक त्या ठिकाणी स्थलांतर करत असतील तर हे या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. मायग्रेशन दोन पद्धतीचं असतं, ऐच्छिक आणि त्या ठिकाणी नाईलाज म्हणून म्हणजेच अनैच्छिक. म्हणजेच हे व्हॉलंटरी देखील असतं, स्वतःहून इच्छेनुसार, आणि त्या ठिकाणी नॉन व्हॉलंटरी म्हणजे नाईलाजानं. मायग्रेशन चेंजेस डेन्सिटी पॅटर्न, त्या ठिकाणची लोकसंख्या घनता जी काही आहे तर ते बदलते. त्यानंतर पॉप्युलेशनचं स्ट्रक्चर बदलतं. कोणत्या ठिकाणचं, जिथून लोक स्थलांतरित होत आहेत आणि जिथं ते लोक जात आहेत, म्हणजेच डोनर एरिया आणि रेसिपियंट एरिया दोन्ही ठिकाणचे जे काही कंपोजिशन आहेत हे सगळे जे काही फॅक्टर्स आहेत तर त्यांच्यावर परिणाम होत असतो. आता मायग्रेशनचं क्लासिफिकेशन, इंटरनल क्लासिफिकेशन, अंतर्गत स्थलांतर देशातल्या देशात. उदाहरणार्थ
मुंबईवरून त्या ठिकाणी पुण्याला एखादा व्यक्ती गेला, ते इंटरनल झालं. इंटरनॅशनल, समजा भारतातून अमेरिकेला गेला, ते झालं इंटरनॅशनल. शॉर्ट टर्म म्हणजे उगीच 2 महिन्यासाठी तात्पुरतं तुम्ही गेलात, ते शॉर्ट टर्म मायग्रेशन झालं. लॉंग टर्म म्हणजे एक 15-20 वर्षासाठी तुम्ही गेलात. व्हॉलंटरी म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या इच्छेनुसार गेलात, म्हणजे तुम्ही गावाकडून पुण्याला आलात शिक्षणासाठी, काहीतरी करिअर बनवायचे म्हणून, हे व्हॉलंटरी झालं. आणि नॉन व्हॉलंटरी म्हणजे कोणतं? तुमच्या देशामध्ये युद्ध चालू झालं, फॉर एक्झाम्पल मागे ते अफगाणिस्तानमधून लोक त्या ठिकाणी सैरावैरा दुसऱ्या देशामध्ये धावत होते. जीव वाचवण्या हे त्यांचं प्रायमरी त्या ठिकाणी एक पर्पज होता. आता हे काही ऐच्छिक झालेलं आहे का? कोणताही माणूस स्वतःची मातृभूमी जी काही आहे तर ती त्या ठिकाणी स्वतःहून सोडत नाही. आणि मग इथं नाईलाज झालेला असतो, जगणं महत्वाचं असतं, आणि त्यामुळं हे नॉन व्हॉलंटरी असं मायग्रेशन असतं. मायग्रेशनचे रिझन्स हे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातं. अगदी टेबलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे सगळे रिझन्स मी सांगतो. फिजिकल रिझन, फिजिकल म्हणजेच काय, तर काही भौगोलिक कारण. तुम्ही ज्या ठिकाणी आहे तिथं भूकंप आला, नाईलाज आहे. जे काही घर होतं तर ते तुमचं पडलं, आणि मग अशा वेळेस तुम्हाला स्थलांतर करावं लागतं. तुम्ही जिथं राहता तिथं समजा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, आता तिथून स्थलांतरित व्हावं लागेल ना. तुम्ही जर तिथून गेलं नाहीत तर मॅग्माच्या खाली, त्या लावाच्या खाली त्या ठिकाणी तुम्ही जाणार, त्यामुळं तुम्हाला स्थलांतरित व्हावं लागतं. त्यानंतर दुष्काळ हे एक स्थलांतराचं महत्वाचं कारण आहे. आणि पूर, बरोबर आहे मित्रांनो, हे सगळे जे काही कारण आहेत तर हे फिजिकल रिझन्स आहेत. इकॉनॉमिक जे काही रिझन्स आहेत हे देखील महत्वाचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथं जर जॉबच नसतील, कामच नसतील तर करायचं काय? आणि मग स्थलांतर करावं लागतं. उद्योग व्यवसायासाठी स्थलांतर करावं लागतं, आणि त्यासोबतच तुमची जी काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे तर ती वाढवण्यासाठी देखील स्थलांतर त्या ठिकाणी बरेच लोक करतात. उदाहरणार्थ रुरल एरियामधून त्या ठिकाणी अर्बन एरियामध्ये बऱ्याच वेळेस लोक जे काही येतं जॉबसाठी येतात, बिझनेससाठी येतात, आणि त्यासोबतच ते आल्यानंतर त्यांचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जी काही आहे, जगण्याची गुणवत्ता जी काही आहे तर ती वाढत असते. काही सामाजिक कारणं देखील असू शकतात. ह्याच्यामध्ये सोशल प्रॉब्लेम आहेत, एज्युकेशनचाही प्रॉब्लेम आहे. आता एज्युकेशनला सोशल प्रॉब्लेम मध्ये कन्सिडर केलेलं आहे बरं. त्याच्यानंतर मेडिकल फॅसिलिटीज हे देखील एक महत्वाचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथं त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्याच्या सुविधाच मिळत नाहीयेत आणि तुम्ही स्थलांतर केलं तर ते या कॅटेगरीमध्ये येणार. आणि त्या ठिकाणी लग्नामुळे देखील बऱ्याचशा विशेषतः स्त्रियांना, मुलींना त्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं, ते सोशल कॅटेगरीमध्ये येत असतं. पॉलिटिकल, राजकीय अस्थिरता, मी तुम्हाला म्हटलं की मागं ते पॅलेस्टाईनमध्ये किंवा त्या ठिकाणी जे काही लिबिया आहे, अफगाणिस्तान सारखे देश जे काही येतं तर या ठिकाणी युद्ध सदृश्य स्थिती निर्माण झाली होती, आणि लोक जे काही आहेत तर तो देश जो काही आहे तर ते सोडून जात होते. आणि मग हे पॉलिटिकल रिझन आहे. कशाचं? तर स्थलांतराचं. कोणकोणते रिझन पाहिले आपण? फिजिकल पाहिले, इकॉनॉमिक पाहिले, त्याच्यानंतर सोशल पाहिले, आणि पॉलिटिकल पाहिले. मित्रांनो, या ठिकाणी या मायग्रेशनचे परिणाम काय होतात? डोनर रिजन म्हणजे जिथून लोक जात आहेत त्या भागावर काय परिणाम होतो? पहिलं म्हणजे तिथली पॉप्युलेशन डेन्सिटी काय होते? कमी होते. आता स्थलांतरित होणारे लोक जे काही आहेत तर ते जर जास्त प्रमाणामध्ये मेल असतील, फॉर एक्झाम्पल केरळ किंवा कोकण, कोकणामधून आणि केरळमधून त्या ठिकाणी पुरुष मंडळी ही कामासाठी दुसरीकडे जाते. त्याच्यामुळे होतं काय? स्त्रियांची संख्या जी काही आहे तर ती आर्टिफिशियली तिथं वाढते. आर्टिफिशियली म्हणजे ती फक्त एक त्या ठिकाणी टेक्निकल गोष्ट आहे. म्हणजे सेक्स रेशो जो काही आहे तर तो तिथला सुधारतो. कधी कधी याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्टही पडतात, निगेटिव्ह इम्पॅक्टही पडतात. कोणत्या एरियावर? डोनर रिजनवर. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणाहून लोक दुसरीकडे गेले, याचा अर्थ तिथले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत तर ते वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली, म्हणजे प्रत्येकाला जास्त प्रमाणामध्ये नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल होतात. बरेचसे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट येतं. कोणते? काम करणाऱ्यांची संख्या कमी होते, कारण जे स्थलांतरित लोक झालेले असतात ना, जे मायग्रेटेड पीपल असतात ते मॅक्झिमम हे वर्किंग पीपल असतात. त्यामुळं वर्किंग पीपल गेले आणि मागं जे काही राहिले एकतर म्हातारे आणि बालक, जे कोणत्याही विशेषतः वर्किंग ऍक्टिव्हिटीसाठी कामाचे नसतात, आणि अशा वेळेस त्या डोनर एरियाचा इकॉनॉमिक ग्रोथ रेट जो काही आहे तर त्याच्यावर इम्पॅक्ट पडू शकतो. हे सगळे जे काही आहेत तर हे आपण वेगवेगळे फॅक्टर पाहिलेले आहेत. इथं एज अँड सेक्स स्ट्रक्चरवर देखील परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल इन केरला, मी तुम्हाला म्हटलं होतं केरळमधून खूप जास्त पुरुष मंडळी अरब कंट्रीजमध्ये जातात, आणि मग त्यामुळं केरळचा सेक्स रेशो जो काही आहे ना तो चक्क 1000 पुरुष जर तिथं आपण कॅल्क्युलेट केले तर स्त्रियांची संख्या जी काही आहे तर ती 1084 आहे. 1084. तुम्ही म्हणाल वा वा, सेक्स रेशो तर खूप छान आहे. मित्रांनो, तसं नाहीये. हे फक्त त्या ठिकाणी एक प्रकारचा भ्रम आहे. का बरं? तिथली पुरुष मंडळी बाहेर गेल्यामुळे कामाला टेक्निकली इथं फक्त आपल्याला स्त्रियांची संख्या जी काही आहे तर ती जास्त दिसते, म्हणजे सेक्स रेशो हा जास्त दिसतो. आता रेसिपियंट रिजनवर काय परिणाम होतो? अगदी ह्याच्या उलट परिणाम होतात. काही पॉझिटिव्ह असतात रेसिपियंट रिजनचे परिणाम, त्याच्यावर होणारे परिणाम,
आणि काही निगेटिव्ह देखील असतात. फॉर एक्झाम्पल रेसिपियंट रिजन जे काही आहे तर त्या एरियावर प्रचंड प्रेशर वाढतं. म्हणजे एकंदर तिथं ज्या फॅसिलिटीज आहेत ना तर त्या फॅसिलिटीज वापरणारे लोक जे काही आहेत तर ते वाढतात. तिथं जी म्युन्सिपाल्टी आहे, तिथं जे काही पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेशन आहे तर त्या सगळ्यावर एक प्रकारचा ताण येतो. कोणकोणत्या गोष्टींवर ताण येतो तर तिथं जे काही घरं आहेत, वॉटर सप्लाय आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, मेडिकल फॅसिलिटीज, एज्युकेशनल फॅसिलिटीज, या सगळ्या गोष्टी आता इन्सफिशियंट पडायला लागतात बिकॉज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. त्यानंतर जी काही शेतीची जमीन आहे तर त्या शेतीच्या जमिनीला देखील नाईलाजानं नॉन ऍग्रिकल्चरल पर्पज साठी वापरावं लागतं. म्हणजे एकंदर तिथं घरं बांधावे लागतील. त्याच्यानंतर लँड प्राइसेस जे काही आहेत तर त्या वाढणार, कारण डिमांड जास्त, सप्लाय लिमिटेड. म्हणजे एकंदर बघा मुंबई पुण्याला जागांचे भाव वाढायलेत. का बरं? कारण येणाऱ्यांची संख्या जास्त आहे, प्रत्येक जणाला राहण्यासाठी घर पाहिजे, आणि मग साहजिकच डिमांड जास्त आणि सप्लाय लिमिटेड. त्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी येतात तर ह्यांच्या किमती वाढतात. आणि याच गोष्टीचा परिणाम, एक ऍडव्हर्स असा परिणाम म्हणजे अशा भागामध्ये झोपडपट्ट्यांची संख्या देखील वाढते. पब्लिक सर्व्हिसेसचं शॉर्टेज निर्माण होतं, इकॉनॉमिक इनइक्वेलिटी निर्माण होते. जे बाहेरून आलेले असतात लोक त्यांना सफिशियंट फॅसिलिटीज भेटत नाहीत आणि त्यामुळे गरीब आणि श्रीमंत अशी एक दरी देखील तुम्हाला पाहायला भेटते. आणि अशा वेळेस क्राईम रेट देखील वाढतो. तुम्ही बघा, ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्या वाढल्या तिथं त्या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढतं, कारण नाईलाज असतो. देर विल बी अनफेवरेबल सेक्स रेशो. आता गंमत काय होते बघा, आपण केरला जो काही आहे किंवा कोकण एरिया जो काही आहे महाराष्ट्रातला, तिथं पॉझिटिव्ह सेक्स रेशो पाहिला. का बरं? कारण तिथून पुरुष मंडळी बाहेर गेली. अरे पण जिथं हे लोक पोहोचले तिथं आर्टिफिशियली पुरुषांची संख्या काय झाली बरं? वाढली. फॉर एक्झाम्पल मुंबई. आता मुंबईमध्ये बाहेरून येणारे मॅक्झिमम लोक हे पुरुष आहेत, आणि तिथं जेव्हा आपण त्या ठिकाणी जेंडरनुसार लोकसंख्येचं पर्सेंटेज पाहतो तेव्हा पुरुषांची संख्या आर्टिफिशियली तुम्हाला जास्त दिसते. याचा अर्थ सेक्स रेशो तुम्हाला निगेटिव्ह पाहायला भेटतो. ठीक आहे, पण हे खरं आहे का? नाही. मुंबईच्या बाबत जर बघायला गेलं तर या ठिकाणी 832 स्त्रिया येतात 1000 पुरुषांमागं. 1000 पुरुष जर तुम्ही बघितले तर तिथं मुंबईमध्ये 832 स्त्रिया येतात. पुण्याची परिस्थिती देखील काही फार चांगली नाहीये. पुण्यामध्ये 1000 पुरुषांच्या मागं 948 948 एवढ्याच त्या ठिकाणी स्त्रिया येतात. वर्किंग एज एक मात्र पॉझिटिव्ह गोष्ट असते. वर्किंग पॉप्युलेशन जी काही आहे तर ती अशा ठिकाणी रेसिपियंट रिजन मध्ये वाढते. आणि पोस्टेड ठीक आहे. म्हणजे एकंदर मित्रांनो या ठिकाणी डोनर एरिया आणि रेसिपियंट एरिया या दोनही ठिकाणी मायग्रेशनमुळे जे काही परिणाम झालेले येतं तर ते आपण इथं पाहिलेले येतं. मित्रांनो अगदी त्या ठिकाणी 31 ते 35 मिनिटांमध्ये आपण हा जो काही चॅप्टर आहे पॉप्युलेशन पार्ट 2 हा कव्हर केलेला आहे. नक्कीच तुम्हाला कोणत्याही एक्झामच्या दृष्टीनं एमसीक्यू असो की रिटर्न असो, हे जे काय आपलं वन शॉट रिव्हिजन लेक्चर आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता मित्रांनो. आणि याच पद्धतीनं पुढच्या चॅप्टरचं देखील वन शॉट रिव्हिजन लेक्चर जे काही येतं तर ते तुम्हाला लवकरच आपल्या विद्यार्जन सायन्स अकॅडमी हे जे काही आपलं चॅनल आहे तर ह्याच्यावर अवेलेबल होऊन जातील. मित्रांनो तुम्ही हे लेक्चर पूर्णपणे पाहिलं याबद्दल खूप खूप धन्यवाद.